वर आधारित उत्तर असेल तर मी समजू शकतो. शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे की छातीवर आहे हा शेतकरी ठरवतील, हा काय मी ठरवणार नाही. पण अध्यक्ष महाराज, एका गोष्टीची जाणीव, शेवटी धान उत्पादक शेतकरी आता त्याचं रवणं सुरू होत आहे. मागच्या वर्षी 25 मार्च 2025 गा जी आर काढला, आता आपण 8 जुलै गाय. बरं, हा विषय अध्यक्ष महाराज 24 फेब्रुवारी 2026 ला लक्षवेधी केली. आपण सांगितलं की शासन हे निश्चितपणे सकारात्मक आहे. अध्यक्ष महाराज 24 फेब्रुवारी 2026 ला लक्षवेधीचं उत्तर. बरं ठीक आहे, ते उत्तर राज्यमंत्री महोदयांचं होतं. मी समजू शकतो की राज्यमंत्र्यांना आपण थोडंसं अधिकार कमी असतात. मग अध्यक्ष महाराज 25 मार्च 2026 5:50 स्वतः मुख्यमंत्री इथं म्हणाले की निश्चित देऊ, तो कागदही मी तुम्हाला दिला. आता 8 जुलै 8:51 सन्माननीय मंत्री महोदय अनुभवी आहे, निश्चितपणे प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्यापेक्षा अध्यक्ष महाराज श्रेष्ठ आहे. पण अध्यक्ष महाराज, आम्ही काय आमच्यासाठी नाही मागितलं अध्यक्ष महाराज. ते लाखो शेतकरी अध्यक्ष महाराज, तुम्ही खरंच जा, पावसात भिजतात हो, पोतं टाकतात डोक्यावर. त्या रवणं करणाऱ्या महिलांकडे पहा, त्या महिलांच्या त्या निष्पाप चेहऱ्यावर आपली आईची भूमिका दिसेल अध्यक्ष महाराज. मी तुम्हाला पगाराचे आकडे सांगितले. महाराष्ट्रात तुम्ही महिन्याला 22,360 कोटी पगारावर, वेतनावर आणि पेन्शनवर देता. माझा आक्षेप नाही, दिले पाहिजे. 53,000 कोटी वर्षाला तुम्ही वाढवता. 53,064 कोटी, 53,064 कोटी वाढवायला वित्त विभागाचा नकार नाही आहे. मस्त आनंदाने असं उड्या मारत आनंदी आनंदगडे आणि पैशाचे सडे पडे. मग धानाचा बोनस असताना का नाही आहे? त्याच्यासाठी वित्त विभाग इतका विचार करता, इतका विचार. आणि जे इतका विचार करतात, खरंच ते उत्तरपत्रिकेमध्ये 3 तासात उत्तर देऊ शकले असेल का? याचा अर्थ ते कॉपी करून पास झाले. याचा अर्थ साधा आहे. उत्तर करायला इतके दिवस तुम्ही लावता. 24 फेब्रुवारी माझं मंत्री महोदयांना आग्रहाची आहे, मी पुन्हा सांगतोय, मंत्रीपद येतं जातं, मीही अनुभवलाय, भुजबळ साहेबांनी अनुभवलाय. पण रोज ताटामध्ये भात खाताना भात उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याची आठवण ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की तुम्ही सुद्धा मंत्रिमंडळात आग्रही भूमिका नव्हे, हट्टी भूमिका घ्या. आणि तुम्ही जर भूमिका घेतली तर मला माहिती आहे की नाशिकच्या वाघासमोर हे प्रश्न सहज सोपी सुटेल. पण तुम्ही आमच्या तोंडाला पानं पुसू नका की बोनसच्या बाबतीत. मग एवढं सांगा ना की ठीक आहे, बोनस देणार म्हणजे देणार. बाकी काय प्रक्रिया, प्रोसेस. मी वित्तमंत्री होतो ना अध्यक्ष महाराज, कधी शेतकऱ्यांसाठी आम्ही कधीच नाही म्हटलं नाही अध्यक्ष महाराज. हा, आमची जबाबदारी होती उत्पन्न वाढवा, आम्ही वाढवलं अध्यक्ष महाराज. 11,975 कोटी रेव्हेन्यू सरप्लस केलं. ती बुद्धिमत्ता आहे. हे नाही देत असं सांगायला कोणती बुद्धिमत्ता लागते अध्यक्ष महाराज? हे तर 4थ्या वर्गाचा पोरगा वित्त विभागात बसवला तोही सांगेल 100 रुपये उत्पन्न, हे 100 रुपयाचा खर्च, मी 1 रुपया देत नाही. ते 4थ्या वर्गाचंही पोरग सांगेल. तुमची जबाबदारी आहे. तुमचा जर खर्च वाढला आणि शेतकरी हा दुर्बल, आणि तोही धान उत्पादक साहेब, धान उत्पादक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरून अशी गरिबी टपकते साहेब, गरिबी. जेवढा तुमचा मुंबईत पाऊस टपकत नाही तेवढी गरिबी टपकते. आणि तुम्ही, तुमचं काम आहे बोनस द्यायचा आहे, तर तेवढं उत्पन्न वाढवण्यासाठी त्याची बैठक करा ना तुम्ही. उत्पन्न वाढवायला बैठक करायची नाही आणि साधं उत्तर द्यायचं कर्जमुक्ती दिली म्हणून आम्ही देत नाही. अरे कर्जमुक्ती त्याच्या हातात पैसे नाही गेले साहेब. मी रेनकोट आता वाटणार आहे, कारण त्यांना डोक्यावर पोतं घ्यावं लागतं, पावसात भिजावं लागतं साहेब. त्यांना ते त्या चिखलात पाय तुडवावे लागतात अध्यक्ष महाराज. आणि अध्यक्ष महाराज, आपण असं उत्तर, आणि तेही सन्माननीय भुजबळ साहेबांसारख्या एका श्रेष्ठ नेत्याकडून, ज्यांनी आपलं आयुष्य अशा कष्ट करण्यासाठी जीवन अध्यक्ष महाराज समर्पित भावनेने केलं. आज त्या नमक हराम चित्रपटातल्या त्या पात्रासारखं करू नका. शेवटी पुन्हा एकदा शेतकऱ्यांची बाजू घ्या. तुम्ही एवढं सांगा अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयांनी, की धान बोनस देण्यासाठी शासन सकारात्मक आहे आणि मुख्यमंत्र्यांची आपण बैठक करू सोबत, मग पाहू ना काय होईल. पण तेवढं उत्तर तर अपेक्षित आहे की मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ. महोदय, मी सांगितलं आहे की सरकार या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत. आणि मी हेही सांगितलं की आपल्याला घेऊन
बैठक करून लवकरात लवकर जे पैसे कसे मिळतील या संदर्भामध्ये चर्चा करतो, हेही त्यानं सांगितलं. आता त्यांचा जो आहे चला बैठकीचं आश्वासन दिलं. चला नाही लवकरच आणि म्हणून जे आहे की मुनगंटीवार साहेब, मी तुम्हाला सांगितलंय, मी हे कधीच सांगितलं नाही की मी हे नाही देणार असं म्हटलेलंच नाहीये मी काय. आणि म्हणून जे आहे मी अर्धा चर्चा क्रमांक आणि मी चर्चा झालेली आहे, चर्चा केलेली आहे, तो करतोय. हा मीटिंगमध्ये आपल्याला पण कारण अर्धा तास चर्चा क्रमांक 10. अध्यक्ष महाराज, एका महत्वाच्या सार्वजनिक बाबीवर धानाचा बोनस देण्याच्या संदर्भात मागणी करण्याच्या बाबत ही अर्धा तास चर्चा मी उपस्थित करतोय. अध्यक्ष महाराज, पूर्व विदर्भ विशेषतः चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया तसेच नागपूर या जिल्ह्यातील रामटेक आणि मग कोकणातल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अध्यक्ष महाराज धानाचं उत्पादन केलं जातं. साधारणतः अध्यक्ष महाराज, मागच्या वर्षी जर 28 ऑक्टोबर 2025 धान रवण्याचा तपशील जर घेतला अध्यक्ष महाराज, तर महाराष्ट्रामध्ये 15,18,818 हेक्टर मध्ये प्रत्यक्ष पेरणी ही अध्यक्ष महाराज झाली होती. मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचं अभिनंदन करेन की 25 मार्च 2026 17:50 म्हणजे 5:50 या सभागृहात अधिवेशन संपण्याच्या अंतिम आठवड्याचं उत्तर देताना ते सन्माननीय मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले की अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्री सुधीर मुनगंटीवार हे सातत्याने धानाच्या बोनस संदर्भात आग्रही भूमिका घेत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की धानाला तत्वतः बोनस देण्याची शासनाची मान्यता आहे. मात्र शासन यावर्षीच्या सर्व परिस्थितीचं आकलन करीत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झालेलेच आहे. मात्र धानालाही बोनस देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्याचा क्वांटम आणि पद्धती याबाबत लवकर निर्णय घेऊ. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय अतिशय शब्दाचे पक्के आहे. त्यांच्या राजकीय कार्यकाळामध्ये जर एक चूक सोडली तर त्यांच्या हातून कदापिही चुका झालेल्या नाही, मुख्यमंत्र्यांच्या हातून. आता अध्यक्ष महाराज, मी सन्माननीय मंत्री महोदयांना सांगतो, सन्माननीय मंत्री महोदयांना, माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अध्यक्ष महाराज या पवित्र सभागृहात दिलेलं आश्वासन हे मी अध्यक्ष महाराज मी सन्माननीय मंत्री छगन भुजबळ साहेबांना देतो आहे. खरं तर सन्माननीय छगन भुजबळ साहेबांबद्दल अध्यक्ष महाराज आम्ही 1989 मध्ये सभागृहात नव्हतो, पण अध्यक्ष महाराज वाघासारखे सर्वसामान्यांसाठी तुटून पडणारं नेतृत्व म्हणजे छगन भुजबळ साहेब. आणि अध्यक्ष महाराज, ज्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारावर सन्माननीय मंत्री महोदयांनी आजपर्यंत कार्य केलं ते आजच्या उत्तरात चुकूनही थांबता कामा नये. अध्यक्ष महाराज, 1883 मध्ये लिहिलेला शेतकऱ्यांचा आसूड हे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचं ग्रंथ भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या दुर्दशेवरचं भाष्य करणारा एक महत्वपूर्ण सामाजिक आणि राजकीय दस्तावेज आहे. तुम्ही महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचाराला जर मानता तर निर्णय करताना अध्यक्ष महाराज त्याचं प्रतिबिंब हे यामध्ये दिसलं पाहिजे. हा शेतकऱ्यांचा आसूड हा दुःखाचा पाढा नव्हता. अध्यक्ष महाराज, महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे की शेतकरी दिवसरात्र राबतो, घाम गाळतो, पण त्याच्या कष्टाचे फळ त्याला इंग्रज देत नाही. पण आपण इंग्रजांचं न्यू व्हर्जन होता कामा नये. इंग्रज देत नव्हते हे मग मान्य आहे, पण आम्ही इंग्रजांचं व्हर्जन होता कामा नये. आणि यासाठी शेतकऱ्यांचा आसूड हा आदरणीय भुजबळ साहेबांनी वाचला असेल तर माझा विनंती आहे की शेतकऱ्यांचा आसूड जर तुम्ही खरोखर शब्दशः वाचला असेल तर मग शेतकऱ्यांच्या धानाचा
धान्य शेतकऱ्यांचं जे उत्पादन आहे त्यांचा सूड उगवता कामा नये. वाचला ज्यांनी शेतकऱ्यांचा असूड तो बोनस देईल, उगवणार नाही सूड, असं अध्यक्ष महाराज माझी अपेक्षा आहे. मला माहिती आहे की काही उत्तर अशी दिले जातात. अध्यक्ष महाराज या संदर्भात मी लक्षवेधीही विचारली. अध्यक्ष महाराज लक्षवेधी जेव्हा विचारली तेव्हा उत्तरात मान्य केलं सरकारने की डिस्ट्रेट सेल हा अध्यक्ष महाराज खर्च जास्त आणि उत्पन्न कमी. अध्यक्ष महाराज आणि यामध्ये असं सांगितलं गेलं की लाभ देण्याची बाब विचाराधीन आहे. आता विचाराधीन आहे तर विचार करण्यासाठी किती महिने लागतील, किती वर्ष लागतील? अध्यक्ष महाराज मागच्या वर्षी आपण 25 मार्चला अध्यक्ष महाराज जी आर काढला. 25 मार्चच्या जी आर मध्ये आपणच म्हणता की हमी भावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागतात. ते धान्य विकावे लागू नये म्हणून किमान आधारभूत किंमत तर आपण जाहीर करतोच, पण अशा प्रसंगात आपण त्यांना बोनसही देतो. आणि यामध्ये मागच्या वर्षी आपण 25 मार्च 2025ला जी आर काढला आणि 20,000 रुपये प्रति हेक्टरी हे आपण बोनस दिलं. अध्यक्ष महाराज हे बोनस हे काही आपणच पहिल्यांदा देतोय असं नाही. अध्यक्ष महाराज 2013-14 मध्ये काँग्रेसचं राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हाही 50 क्विंटलच्या मर्यादेत अध्यक्ष महाराज आपण 10,000 रुपये बोनस दिला. 14-15 मध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार आलं त्यामध्ये आपण वाढ केली. 12,500 रुपये 50 क्विंटलच्या मर्यादेत 250 रुपये क्विंटल प्रति क्विंटल आपण बोनस दिला. अध्यक्ष महाराज 18-19 मध्ये आपण 500 रुपये प्रति क्विंटल 50 क्विंटलच्या मर्यादेत, याचा अर्थ 25,000 रुपये साधारणतः बोनस दिला. 2019-20 मध्ये 700 रुपये प्रति क्विंटल आणि 35,000 रुपयाच्या मर्यादेत आपण बोनस दिला. 20-21 मध्ये बोनस दिला 35,000 रुपये मर्यादेत आपण बोनस दिला. 22-23 मध्ये 21-22 मध्ये आपण बोनस दिला नाही, पण 22-23 मध्ये 15,000 रुपये प्रति हेक्टर म्हणजे 30,000 रुपये बोनस दिला. 23-24 मध्ये 15,000 रुपये प्रति हेक्टर 2,000 हेक्टरच्या मर्यादेत आणि 24-25 मध्ये माननीय मंत्री महोदय सरकारचं अभिनंदन, कौतुक, तुमचंही अभिनंदन आणि कौतुक की 25 मार्च 2025ला जी आर काढत तुम्ही प्रति हेक्टर 20,000 रुपये आपण जी आर दिला. खरं अध्यक्ष महाराज हा धान उत्पादक शेतकरी आहे ना हा अल्पभूधारक आहे. अध्यक्ष महाराज रवणं करायचं असेल तर चिखल तुडवतो. सर्पदंशाच्या अनेक घटना चिखल तुडवताना त्याच्या नशिबात येतात. अध्यक्ष महाराज पावसामध्ये भिजतो आणि रवणं करतो. आम्ही इकडे शहरामध्ये त्यांनी कष्टाने उत्पादन केलेल्या भाताची बिर्याणी खातो, जिरा राईस खातो, पायसम करतो. अध्यक्ष महाराज पण विसरता कामा नये की आपल्या मागची जी शक्ती आहे आपली पत्नी, आपल्या विवाहातही अध्यक्ष महाराज जर तांदळाच्या अक्षदा पडल्या नाही तर तुमचं लग्नच पूर्ण होत नाही. तर सरकारने हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. अरे ज्या धानाच्या अक्षदा, जो तांदूळ अक्षदा म्हणून तुमच्या डोक्यावर पडतो तेव्हा तुमचं कुटुंब, अध्यक्ष महाराज हे कुटुंब तयार होतं. तुमचं तर कुटुंब त्यातून तयार होतं, पण त्या धान उत्पादकाचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम होऊ नये. आज हजारो धान उत्पादक शेतकरी या धान बोनसची अध्यक्ष महाराज वाट पाहत आहे. त्याच्या फाटक्या घरातून अध्यक्ष महाराज त्याच्या मनात एकच भाव आहे. खर तर मी असतील, इथं आमचे आमदार साहेब आहे. अध्यक्ष महाराज आमदार साहेबांना माहिती आहे की किती फोन तुम्हाला येतात की नाही, येतात की नाही. इकडे नाना पटोले साहेब आहे, त्यांनीही सांगावं छातीवर हात ठेवून. आज गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी शेतकरी वाट पाहत आहे की इतक्या वर्षापासून धानाचा बोनस आम्हाला दिला जात होता, आता मात्र अचानक असं काय झालं. बरं यामध्ये अध्यक्ष महाराज एका अधिकाऱ्यांनी मला उत्तर दिलं. खरं ते उत्तर मला कधी कधी वाटतं की जास्त शिकला तर तो पिकला नाही असं वाटावं असं उत्तर. काय म्हणाले, आम्ही कर्जमुक्ती दिली तर धान शेतकऱ्याला आता धानाच्या बोनसची आवश्यकता काय. हो साहेब, कर्जमुक्ती ही बँकेत जाते, त्याच्या हातात 1 रुपया नगदी पैसा पडत नाही.
त्याचं दुःख, त्याच्या वेदना, त्याचं कष्ट, ती परिस्थिती, या परिस्थितीवर आपण ती मलमपट्टी करतो. आता ज्यांनी हे उत्तर दिलं ना अध्यक्ष महाराज, त्याला मी सांगितलं का अरे बाबा लक्षात ठेव, तू आज नाही उद्या नाही परवा तुला धान बोनस द्यावंच लागेल. तू जेवढं उशीर करशील तेवढं अध्यक्ष महाराज धान उत्पादकाच्या बदुआ लागतील. कारण धान हा पूर्व विदर्भाची आहे शान. तुम्ही कराल त्याचा सन्मान तरच वाचाल आणि वाचेल तुमची जान. एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या अधिकाऱ्याला अध्यक्ष महाराज त्या अधिकाऱ्याला मी आकडे दिले ते मंत्री महोदयांना सांगेल. काय केलं अध्यक्ष महाराज मागच्या वर्षी आपण किती पैसे दिले अध्यक्ष महाराज? बसा बसून बोलू नाना भाऊ बोलू बोला कोणाला? बोला. अध्यक्ष महाराज मागच्या वर्षी आपण 1637.7 कोटी प्रोत्साहनपर राशी घोषित केली. 1586.71 कोटी वितरित केले. साधारणतः अध्यक्ष महाराज 7,16,334 शेतकऱ्यांना अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये आपण मदत केली. आता अध्यक्ष महाराज धान किसानों के सम्मान में भाजपा शिवसेना राष्ट्रवादी मैदान में ही अपेक्षा आहे. आणि ही अपेक्षा काय हे सांगतो म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. खरं तर अध्यक्ष महाराज धान बोनस का जाहीर केला नाही याची माहिती मी सन्माननीय भुजबळ साहेबांच्या कार्यालयात जाऊन घेतली. तेव्हा मला असं सांगण्यात आलं की अध्यक्ष महाराज थोडी निधीची टंचाई आहे. आता निधीची टंचाई आहे हे कारण देताना मग मी सहज हे पिंक बुक वाचलं. हे पिंक बुक आहे, कधी कोणीही वाचू शकतं कारण हा सरकारी डॉक्युमेंट आहे. अध्यक्ष महाराज तुम्हाला 1500 कोटी धानाचा बोनस द्यायचा असेल तर अध्यक्ष महाराज एकदम अर्थव्यवस्थेचे प्रश्न समजतात. मी तुम्हाला किती आपण खर्च करतो पगारावर, म्हणजे लाखो धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोनस द्यायला पैसे नाही. 25-26 मध्ये आपला पगार आणि पेन्शन किती होतं माहिती आहे अध्यक्ष महाराज? 2,15,266 कोटी. एका वर्षामध्ये 26-27 मध्ये किती वाढलं माहिती आहे? 2,68,330 कोटी. एका वर्षामध्ये तुम्ही तुमच्याकडे आमची फाईल तुम्ही थांबवता, तुमचा पगार आणि पेन्शन एका वर्षात 53,064 कोटींनी वाढले. काय मागतोय अध्यक्ष महाराज? मी पगार काढला एका दिवसामध्ये आपण 745.36 कोटी रोज पगारावर खर्च करतो. धान उत्पादक काय मागताय? 2 दिवसाचा पगारासाठी जेवढा खर्च करताना तेवढाच बोनस मागताय. तुम्ही एका तासाला पगारासाठी 31 कोटी आहे आणि आमच्या फाईलवर सही करताना सांगता पैसे नाही आहे. म्हणजे तुम्ही एका वर्षामध्ये 53,064 कोटीची वाढ. अरे आम्ही बोनस वाढून मागत नाहीये. 20,000 रुपये जो आमचा 20,000 रुपये हेक्टरी आहे तेवढाच बोनस मागतोय. आम्ही एक नवीन पैसा वाढवून मागत नाही हो. पण उत्तर देते की आर्थिक अडचणी आहे, आर्थिक गोष्टींच्या संदर्भात. मग जो नियम अध्यक्ष महाराज हा धान बोनससाठी लावता, मग एका वर्षामध्ये पगार आणि पेन्शनमध्ये त्यांना वाढवा, माझं म्हणणं नाही आहे अध्यक्ष महाराज. त्यांच्यासोबत आमचा कोणत्याही पद्धतीचा आम्ही तुलना करत नाही आहोत. फक्त तुमच्या माहिती करता सांगतोय की तुम्ही एका वर्षामध्ये 53,064 कोटी 53,000 कोटीमध्ये वाढ करता आणि आम्ही 1,500 कोटीचा बोनस मागितला तर एवढी कारणं सांगितली जातात. कर्जमुक्ती दिली. अरे कर्जमुक्ती त्याच्या हातात काय पैसे येणार आहे? तो तिकडे चातक पक्षापेक्षाही जास्त मनापासून वाट पाहत आहे. आणि म्हणून माझी मागणी आहे अध्यक्ष महाराज, सन्माननीय भुजबळ साहेब हे अतिशय कार्यक्षम मंत्री आहे. या सभागृहाने त्यांना वाघासारखं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुटून पडताना पाहिलं. आणि वाघाचा माझा अभ्यास आहे. वाघाचं वय कितीही झाला तरी अध्यक्ष महाराज वो कभी घास नाही खाता, कारण त्याच्यामध्ये शक्ती आहे, ऊर्जा आहे. आता मग बघायचं आहे की या वाघामध्ये कशी शक्ती आहे. मंत्री महोदय धानाचा बोनस देण्यासाठी आपण जशी अपेक्षा इतके वर्ष इतर लोकांकडून करायचं, आणि मी तुमची भाषणं आता वाचून दाखवत नाही वेळेच्या अभावी, मी तुमची भाषणं काल वाचत होतो. काय त्या भाषणामध्ये ऊर्जा आहे, शक्ती आहे.
काय पोटतिडकीनी तुम्ही भाषणं दिली आहे. आता उत्तरही तेवढ्याच पोटतिडकीनी द्या. तिकडे धान उत्पादक शेतकऱ्यांचा मेंदू तिडक होऊ नये याची काळजी घ्या, एवढी मी विनंती करतो. बस धान उत्पादक किसानों के सन्मान में भुजबळ साहेब मैदान में असा उत्तराचा हाव असला पाहिजे, एवढी विनंती करून धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनस दिलाच पाहिजे यासाठी आग्रह नाही, विनंती नाही, सूचना नाही, आमचा हट्ट आहे. हे मात्र सरकारने समजून घ्यायचं आहे. अध्यक्ष महाराज, आमचे विधिमंडळातले सहकारी, ज्येष्ठ सहकारी सुधीर मुनगंटीवार ज्येष्ठ यांनी राज्यातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया तसेच नागपूर धान उत्पादक जिल्ह्याच्या धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने दरवर्षीप्रमाणे बोनस यावर्षी पण द्यावा, गेल्या वर्षी दिला नाही पण यावर्षी द्यावा ही मागणी आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी मी अध्यक्ष महोदय या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष